भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, खासदार, आमदार, सर्व पदाधिकारी, सर्व पक्षाचे पदाधिकारी, माझ्या समोर बसलेले माता भगिनी बंधूंनो, आता खरं मजा येईल ना? अब मजा आएगा। हवाएं फैसला करेगी उस रोशनी का, हवाएं फैसला करेगी उस रोशनी का, जिस चिराग में दम होगा वही उजाला देगा। मित्रों, आता बघू कोणामध्ये किती दम आहे। खोटं भाषण करून, बडबड करून या ठिकाणी मतं मिळत नाहीत। काम करावं लागतं, प्रामाणिकपणा असावा लागतो, तेव्हा लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात। आणि त्यापेक्षाही मोठं पक्षाचं पाठबळ तुमच्या मागे लागतं। पक्षाने तुम्हाला तिकीट दिलं, आमदारकीचं दिलं, खासदारकीचं दिलं, तुम्हाला आमदार केलं, खासदार केलं, तिसऱ्यांदा तुमच्या मनामध्ये पाप आलं, तुम्ही पक्ष सोडून गेलात। मला सांगितलं, भाऊ कुणालाही तिकीट द्या, मी कार्यकर्ता म्हणून काम करेल। आणि चौथ्या दिवशी तोफेचं तोंड पारोळ्याकडे केलं आणि दिली आकाडी लावून त्याला, धडामधम उडाला तिकडे सगळं चप्पा। काय बोलतोय आपण, काय सांगतोय, किती थापा मारतोय? अरे पक्षाचं पाठबळ तुमच्या पाठीशी होतं, तो हात तुमच्या डोक्यावर होता, म्हणून तुम्ही एकदा खासदार आमदार झालात। आता आमदार केलं उभ्यात, आता निवडून देऊन दाखवा। दादांनी तर सांगितलंय रे, मंगेश दादांनी, आमदार की दूर आहे, गावात ग्रामपंचायत सरपंच होऊन दाखवा, सदस्य होऊन दाखवा। ही वस्तुस्थिती आहे, हे खरं आहे। साहेब आलेत, तुम्ही किती थापा मारा, लोक आता त्याला भूलथापाला बळी पडणार नाहीत। मित्र, मला अभिमान आहे की एक मंगेश दादा सारखा कार्यकर्ता या ठिकाणी आमदार केला आणि तो सगळ्या सचोटीला त्या ठिकाणी पूर्णत्वास उतरलेला आहे। एक प्रामाणिक कार्यकर्ता, एक प्रामाणिक आमदार, त्याच्याबद्दल एकही तक्रार नाही, कुठे खंडणी मागितली, कुणाला पैसे मागितले, कुणाला दलाली केली, आहे एखादं उदाहरण? एकही उदाहरण तुमच्याकडे नाही। नाहीतर मागच्या काळामध्ये जे चाललं होतं ते मी वारंवार त्यांना सांगितलं, तुम्ही हे धंदे बंद करा, हे धंदे बंद करा, तुम्हाला अडचण येईल, पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि त्यानंतर त्यांचं तिकीट कापलं गेलं। आणि म्हणून मला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे की मंगेश दादासारखा एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी आपण आमदार केला आणि दुसऱ्यांदा तो आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे। माझ्या मतदारसंघामध्ये मी उमेदवार आहे, मी 7व्यांदा लढतोय, 6 वेळा झालं माझा आमदारकी, 7व्यांदा मी आमदार होतोय, पण मतदारसंघामध्ये एकही दिवस जात नाहीये, एकही दिवस जात नाही। सगळी निवडणूक कार्यकर्त्यांच्या भरोशावर आहे। 250 गाव आहेत, एकही गावाला मी जात नाही, एक रॅली काढत नाही, एक सभा घेत नाही, राज्यातला कुठला मंत्री मोठा नेता येत नाही, केंद्रातला नेता येत नाही, मी सभा कुणाचीच त्या ठिकाणी घेत नाही। तरी पण मी त्या ठिकाणी वारंवार निवडून येतोय, वाढत्या मताने निवडून येतोय। काय येतोय तर कार्यकर्त्यांच्या भरोशावर, तुमच्या भरोशावर। आणि म्हणून माझी अपेक्षा आपल्याकडून हीच आहे की मंगेश दादांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे। तुम्ही आता आमदार आहात, तुम्ही उमेदवार आहात, ही भावना मनामध्ये ठेवून तुम्ही आता ही निवडणूक लढायची आहे। मंगेश दादा आले का नाही आले तरी चालेल, मंगेश दादा तुम्ही येऊ नका, आमच्या गावातून 80% मतदान मी तुम्हाला टाकू, ही भावना आपली असली पाहिजे। आमचा मंगेश दादा उभा आहे म्हणजे मी उभा आहे, तो आमदार होणार आहे म्हणजे मी आमदार होणार आहे। या भूमिकेतून तुम्ही जर काम केलं तर मला वाटतं यावेळेला रेकॉर्ड तोड, आतापर्यंत 40गावच्या विधानसभेमध्ये इतक्या मताधिक्याने कोणी निवडून आलं असेल, एवढ्या मताधिक्याने आपल्याला मंगेश दादांना निवडून द्यायचं आहे। मित्र, रेकॉर्ड तोडायचे आहेत सगळे, त्यासाठी आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे, त्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत। कामं तर खूप आहेत, कामाचा मोठा डोंगर आहे। 25 वर्षात कामं झाली असेल, मागच्या पुढे 10-15-20 वर्ष कामं होणारी एवढे कामं आम्ही 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी केलेत, सगळेच केले। CMJSYमध्ये रस्ते केलेत, PMJSYमध्ये रस्ते केलेत, 25-15 घेतले, R&D मध्ये केलेत, अनेक ठिकाणी केले। सगळ्या हेडमधून मी पैसे आणलेत, त्यांनी सांगितलं दादांनी जामनेरच्या खालोखाल 40 गावाला पैसे आणलेत, हे खरं आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि अनेक कामं इतके उत्कृष्ट केले चौकामध्ये की मलाही वाटलं की मी काहीतरी शिकलं पाहिजे मंगेश दादाकडून, शिकलं पाहिजे। आणि तुमचे कामं बघून त्याचं अनुकरण मी जामनेरमध्ये त्या ठिकाणी केलं की मला अभिमान वाटतो। एक असा कार्यकर्ता
एक असा आमदार तुमच्याकडे या ठिकाणी आम्ही दिलेला आहे की त्याचा मलाच नाही तर सर्व 40 गावकऱ्यांना अभिमान या ठिकाणी आहे. मंगेश दादाचं भविष्य उज्ज्वल आहे. अतिशय कमी वयामध्ये ते आमदार झालेत. अतिशय हुशार आहे, उच्च शिक्षित आहेत, सर्व गुण संपन्न आहेत. कुठेही त्यांच्यावर एक सुद्धा डाग या ठिकाणी 5 वर्षामध्ये लागलेला नाही. मागच्या काळामध्ये जी दलाली झाली, जी खंडणी वसुली झाली, ते आपण बघितलेलं आहे. कोणाकोणाला ब्लॅकमेल केलं गेलं हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. पण त्यातला एकही दुर्गुण मंगेश दादांकडे त्या ठिकाणी नाही आहे, त्यांच्या अंगी नाही आहे. म्हणून आम्हाला सर्वांना अभिमान आहे की एक असा आमदार तुम्हाला आम्ही दिलेला आहे की त्याचा अभिमान आम्हाला सर्वांना असला पाहिजे. आणि म्हणून यावेळेला पुन्हा दुसऱ्यांदा मंगेश दादांना आपण या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. अनेक योजना सांगता येतील, अनेक कामं सांगता येतील, पण या ठिकाणी तेवढा वेळ या ठिकाणी नाही आहे. अमित भाई या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना आपण या ठिकाणी ऐकणार आहात. आणि म्हणून पुढची ज्यावेळेला सभा होईल त्यावेळेला कामाच्या बाबतीमध्ये आपण बोलू. पण मित्र, देशामध्ये आपलं सरकार आहे. माननीय मोदीजी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. राज्यामध्ये 2.5 वर्षापासून आपलं सरकार आहे. शिंदेसाहेब आपले मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्षामध्ये जो कामाचा डोंगर आपण उभा केलेला आहे, गरीब कल्याणाच्या योजना, लोक कल्याणाच्या योजना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण या राज्यात आणल्या. गेल्या मागच्या 50 वर्षामध्ये, 60 वर्षामध्ये इतक्या योजना कधी आणल्या गेलेल्या नसतील. कुठल्या आणल्या गेलेल्या नसतील. गरीब माणसाचा उद्धार, त्याचं जीवनमान कसं उंचावेल, त्याचा आर्थिक स्तर कसा उंचावेल, यासाठी आपल्या सरकारचा या ठिकाणी प्रयत्न राहिलेला आहे. माननीय मोदीजींचा अगदी गॅसपासून आता आपण सिलेंडरपासून सर्वांना मोफत धान्य, प्रत्येकाला घर, प्रत्येकाला नळाने पाणी, महिलांना अर्ध तिकीट, माझी लाडकी बहीण 1500 रुपये, शेतकऱ्यांना 1000 रुपये महिन्याला, इलेक्ट्रिक बिल माफ, 100 योजना सांगता येतील ज्या गरीब कल्याणाच्या आहेत. आता जाहीरनामा निघाला, आपला जाहीरनामा निघाला, आघाडीने सुद्धा त्यांचा जाहीरनामा काढला. आपण सांगितलं आम्ही 1,500 रुपये देतोय, हे म्हणतात आम्ही आता 3,000 रुपये देतोय. अरे कसले 3,000 रुपये देतात? ज्या वेळेला आम्ही योजना काढली त्यावेळेला सगळ्यांनी जर तोंडसूक घेतलं, टीका केली. तुम्ही काय सरकारचं दिवाळ काढताय का? पगार कुठून देणार आहात? आमच्या लाडक्या बहिणींना का तुम्ही विकत घेतायत का? त्या काही इतक्या स्वस्त आहेत का? म्हणून टीका टिप्पणी झाली. आणि आज जाहीरनाम्यामध्ये सांगतायत की आम्ही 3,000 रुपये देऊ, शेतकऱ्यांना 25,000 माफ करू, शेतकऱ्यांना कर्ज माफ करू. भूल थापा काँग्रेस या ठिकाणी मारतंय, महाआघाडी या ठिकाणी मारतंय. त्यांच्या भूल थापांना आपल्याला बळी पडायचं नाही. एकही योजना त्यांनी आजपर्यंत चालू केली नाही. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे या ठिकाणी मुख्यमंत्री होते, एक सुद्धा योजना लोक कल्याणाची, गरीब कल्याणाची त्यांनी आणलेली नाही. 2.5 वर्षामध्ये घराची पायरी खाली उतरली नाही. कोरोनासारखं संकट आमच्यावर होतं, पण या संकटामध्ये त्यांनी आमच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलेलं नाही. उलट सगळ्या मेडिसिनमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये पैसे खाण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून आता तुम्ही किती बुलटापा मारल्या तर लोक त्याला बळी पडणार नाहीत. आणि म्हणून माझी आपल्याला या प्रसंगी विनंती आहे की त्या 20 तारखेला मंगेश दादांना पुन्हा आपल्याला दुसऱ्यांदा आमदार करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की मंगेश दादांचं भविष्य उज्ज्वल आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतोय ते? आलंय का? हा, मग म्हणून मंगेश दादांना आपल्या मोठ्या मताधिक्याने, जेवढं मताधिक्य तुम्ही जास्त द्याल तेवढा पुढचा काहीतरी विचार मंगेश दादांचा होईल, बरोबर? आणि म्हणून मोठ्या मताधिक्याने आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून आपल्याला त्यांना मतदान करायचं आहे. 20 तारखेला कमळाच्या फुलाचं बटन दाबून मंगेश दादांना पुन्हा विधानसभेवर पाठवा. सरकार आपलं येतंय. सगळ्या TV चॅनल सांगतायत, सगळे सर्वे रिपोर्ट सांगतायत की पुन्हा महायुतीचं सरकार या ठिकाणी येईल, पुन्हा आपलं सरकार या ठिकाणी येईल, आपले मुख्यमंत्री होतील. आणि या लोककल्याणाच्या योजना, हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर, हे डेव्हलपमेंट, हे आपल्याला पुन्हा दुप्पट गतीने पुढे जायचं आहे. त्यासाठी त्या सरकारमध्ये मंगेश दादा असले पाहिजेत. त्यासाठी पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपण त्यांना निवडून द्यावं. आज या ठिकाणी राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांच्या सर्व सहकार्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांचंही मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने, भाजपच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांना एवढ्या मोठ्या संख्येत आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.